मी सांगू का? मला ना हिच्यात कोणासारखं काहीच दिसत नाहीये. कारण आमचं पिल्लू हे सुंदर छान बाहुलीप्रमाणे, हो की नाही पिल्लू? अच्छा, म्हणजे आम्ही कोणीही गोड छान नाही असं म्हणायचं तुला? हा म्हणजे आमच्यातले काहीच गुणी त्यात उतरणार नाहीत काय? नाही हे चालणार नाही. अरे पुरे रे, चेष्टा नका करू तिची. बघ कसे सगळे बोलतायत. ओरड त्यांना, वा कर वा. ते बघ केलं बघ तिने. कळलं का ती काय म्हणतेय? ती आजीला ओरडू नका म्हणतेय. मला सुद्धा तेच म्हणायचं होतं. काय जरा ती बोलायला सुरुवात करून दे. आणि बोलायला जर तोडीस तोड असेल ना, तर तिच्यात सगळे नानूंचे गुण आलेत असं समजायचं. आणि जर तसं झालं नाही तर मग तिच्यावर चांगले संस्कार होण्याची संधी आहे. अगो बाई तू, अरे तू तू आज येणार होतास? म्हणजे काय, मी कळवलं नव्हतं का रात्री उशिरापर्यंत कॉन्फरन्स आहे, त्यामुळे मी रात्री उशिरा न येता सकाळी लवकर निघणार आहे. मी सांगितलं होतं आई. काही नाही, तू मला विसरत चाललीस. काय? अरे काहीतरी काय बोलतोयस? नाहीतर काय. अगं मी कॉन्फरन्सला जाणार एवढं म्हटलं तरी तू काय हवंय काय नको असं करत करत मला 4-5 तरी डबे द्यायचे सोबत. आणि तिथे गेल्यावर काय करतोयस, खाल्लंस का, कसा आहेस, ह्यासाठी 100 कॉल्स असायचे तुझे. आणि काल एकही कॉल नाही. तू मला विसरलीस आई, विसरलीस. आई हे बघ हसून उत्तर टाळू नकोस. काय मला उत्तर हवंय. अरे उत्तर टाळत नाहीये, पण काय झालं माहितीये का, मी ना खूप बिझी होते. ते मला माहितीये तू बिझी होतेस म्हणून, पण का? कारण घरात कोणीतरी आलंय ना. कोण? ओळख बघू. कोण आलंय आई? तू एक काम कर ना, तू जरा कपडे वगैरे बदल, मी तुझ्यासाठी चहा घेऊन येते. तोपर्यंत ओळख. सरप्राईज. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.